केशव भाई की, क्योंकि केशव भाई तब बहुत छोटे थे, मैं भी छोटा था, आइडिया पढ़ते थे, हम जाते थे स्टोर चलाते थे, कुछ बनाते थे, खाते थे। केशव भाई, और हम सब में किसी ने ये नहीं सोचा था तब कि केशव भाई मधुबन निवासी बनेंगे, क्योंकि केशव भाई गांव का है, एकदम सादा है, सिंपल है, लेकिन गांव के लोग है ना, वो एक तक किसी को मान लिया ना, एक तो मानते नहीं, अगर मान लिया ना तो छोड़ते नहीं। दावा जी, तो हमारा केशव भाई आज हमारे सेंटर का नाम वाला कर रहा है, क्योंकि अपने घर का कोई व्यक्ति आर्मी में हो, मिलिट्री में हो, एयरफोर्स में हो, तो पूरा गांव को नशा रहता है कि ये गांव का प्रतिनिधि है। तो इस केशव नगर भाई, केशव नगर हमारा पूना का सेंटर का नाम याद आ गया बीच में, सॉरी, तो तब भी मुझे केशव भाई याद आते थे। तो वहाँ भी केशव भाई ने हमारा साथ नहीं छोड़ा, 18 साल केशव नगर में रखा हमको। तो मधुबन निवासी होना, बाबा के यज्ञ की सेवा करना, और जब बहने भी मधुबन में जाते हैं तो उनको बहुत अच्छा लगता है कि अपना एक समर्पित भाई है वहाँ, एक प्राउड फील होता है कि अपना भाई समर्पित है। तो ये केशव भाई ने हमारे चिखली की भूमि की शान रखी कि अपना भी एक दाना वहाँ पर लगा है यज्ञ में, समर्पित भूमि में। तो जो व्यक्ति रहता है ना, उसको उसका महत्व नहीं रहता है, लेकिन जब व्यक्ति उसको देखते हैं ना, तब उसका महत्व सामने वाले को पता रहता है। दीदी को लगता है मैं दीदी हूँ, उठती हूँ, अमृत करती हूँ, बैठती हूँ, लेकिन जब सामने वाले भाई बहन दीदी को देखते हैं तो उसको पता है कि ये दीदी है। तो ऐसे केशव भाई को उसका महत्व पता नहीं है, क्या मैं मधुबन निवासी हूँ, वहाँ तो सैकड़ों मधुबन निवासी है, तो झुंड में उनको उनका महत्व पता नहीं, लेकिन ये जो झुंड है, ये झुंड के लिए आपका स्थान अलग है। तो एक महत्व होता है, हर व्यक्ति का एक महत्व होता है। बाबा भी कहता है उसे महत्व देना भी होता है। बाबा भी हमें ये मैनर्स सिखाता है कि जिसका जिसका जो स्थान है, और स्थान का महत्व है, स्थान और पोजीशंस। जैसे कि मधुबन में जाओ, मधुबन में जाएंगे तो वहाँ जो सफाई करने वाले हो, मधुबन की सफाई करने वाले, उनको कोई महत्व नहीं, लेकिन मधुबन में जो समर्पित है उनका महत्व है। तो स्थान और व्यक्ति, उसका महत्व बहुत बड़ा है। जैसे मंदिर में जाते हैं, मंदिर से मूर्ति हटा दो, जाओ करो भजन, तो करो ना, जाओ रोज जाओ, माथा मारो, अगरबत्ती जलाओ, धूप जलाओ। स्थान से बड़ा महत्व व्यक्ति का है। दादिया मधुबन में थी तो स्थान शानदार था। ब्रह्मा बाबा ने बनाया मधुबन, अगर ब्रह्मा बाबा ही नहीं होते तो मधुबन का क्या महत्व होता? तो ऐसे पीडीआई सेंटर में ना हो तो सेंटर का महत्व कुछ भी। अब एक बात आगे और आपसे छेड़ता हूं मैं, आप साथ देना मेरा। अभी समझो, भगवान है, उसके मंदिर में सब जाते हैं, देवता के मंदिर में। भगवान माना शिव बाबा अलग है, देवता अलग है, ये तो पता चल गया ना इतने दिन से। देवता 33 करोड़ है, भगवान एक ही है, परमपिता शिव परमात्मा एक ही भगवान है, बाकी सब देवता है। और देवता भी कौन है? इधर ही बैठे हुए, कुछ दिन के बाद ट्रेन चेंज करेंगे, 20-25 साल में, 15 साल में, जब आपका नंबर लगेगा देवता बन जाएंगे। तो कभी आपने ये सोचा क्या कि भगवान के मंदिर में जाकर भगवान के लिए कोई ऐसा संकल्प करे? केशव भाई सुनो ध्यान से, कि भगवान को कोई शांति दे। मैं क्या बोल रहा हूँ सुन रहे हैं ना? नींद उठ जाए ऐसा पूछ रहा हूँ। कोई ऐसा संकल्प क्यों नहीं करता है कि हे भगवान, भगवान को शांति दो? क्यों नहीं? सोचो ना बुद्धि से। बाबा तुमको अंधश्रद्धा नहीं सिखाता है कि पत्थर को सिंदूर लगाया तो कर पूजा। बाबा तो बुद्धि से सोचो, तो क्यों नहीं समझते? अगर समझो, अब आगे सोचो, आप भगवान से बड़े हो, सोचने के लिए क्या जाता है? आप भगवान से बड़े हो, आपके पास बहुत शांति है, और भगवान बोल रहा है मेरे को शांति दे दो, तो आप देंगे? सोचने में क्या जाता है? दोनों में सवाल ऐसा है।
उसके पीछे कुछ तो होगा, तब तो हम पूछ रहे हैं। तो होगा तो देंगे कि नहीं, क्योंकि आप तो दाता के बच्चे हैं, देंगे कि नहीं? जब भगवान के लिए कभी शांति भगवान के लिए हमने मांगी नहीं, भगवान के लिए कभी धन हमने मांगा नहीं, अपने लिए मांगा है। अब सोचो, भगवान कुछ मांगे और हम उसको दें तो हमारी हैसियत बड़ी होगी या छोटी होगी? आज बोला हमारा फिर सांगा ना, मोठा बोला कि छोटा बोला ना। अच्छा, अब भगवान आया है ब्रह्मा बाबा के तन में, दोनों ऊपर जाके बैठे हैं, रोज घर में घूमते हैं, सेंटर में आते हैं। अब जो इधर स्थान बन रहा है वो किसका बन रहा है? भगवान का। सामने जो बनेगा वो लोग किसका बन रहा है? सुरेखा दीदी का बन रहा है क्या? कोमल दीदी का बन रहा है क्या? निर्मला दीदी का बन रहा है क्या? किसका बन रहा है? भगवान का। अब भगवान किसको मदद मांग रहा है? अरे बोला ना, आपल्याला। किसको मांग रहे हैं? आपल्याला। अरे झोपने लागली पाहिजे की भगवंत मला मदत मागतोय? एकच कमी घेईल पण पहिले त्याला देईल, 2-4 लग्नाला पैसे वाटून जाणार म्हणजे पण झाले टाकणार। हा, घरात लग्न असलं 5,000 खर्च कसे होतात कळत नाही। एका माताने 5,000 टाका, 100 गुणीला करा, किती येतात सांगा मला? 1,00,000 रुपये येऊन जातात एका दिवसाला सेंटरला। 10 लग्न नाही केलं ना, स्लॅब बनून जाईल, 100 हॉल बनून जाईल तिकडे। किती मोठं काम आहे। आपल्याला तो मदत मागतोय, काय गरज आहे त्याला? आपण नाही दिलं तर होणार नाही का? बोला ना। पण आपण दिलं तर काय भेटेल आपल्याला सांगा बरं? सांगा, दुआ कोणाची? तर परफेक्ट उत्तर तुम्ही दिलं। सतयुगापासून तर द्वापर युगापर्यंत पासून तर कलियुगापर्यंत कुठलाच काळ नाही जिथं भगवंताची दुआ घेता येते। आत्ताच फक्त घेता येते बाबाची दुआ, आत्ताच। विचार करा, झोप लागणार नाही की ईश्वराची दुआ घेण्यासारखं कर्म करता येते मला आता, आणि ते वेळ आली आहे आणि ते मी करायचं आहे। मग कोण काय करते, कोण कसं करते हे जर बघितलं तर मग दुआ आहे तशीच। बरोबर, तुम्हाला एक सांगतो, हुशार व्यक्ती कोण? हुशार व्यक्ती तो असतो जो दुसऱ्याला मदत नाही, स्वतः करतो बस। जो दुसऱ्याला बघतो तो दुसऱ्या नंबरला गेला। कोण काय करतं, कोण नाही करत, हा असा व्यक्ती आहे, याच्याकडे एवढं धन आहे, इतक्या दिवस झाला मरलेला आहे, तो हा करतच नाही, हा विचार करणं सुद्धा त्याला श्राप देणं आहे। हा मी नाही केला पाहिजे, मी विचार हा केला पाहिजे, आज न उद्या तो पण कर, तो पण कर। पण मी असा विचार काय करायचा? त्याचं भाग्य मी चुकीचं काय करायचं? त्याचे दरवाजे उघडायचे, मला काय बंद करायचे? बोलायचे ना, पण चांगले विचार सगळ्याबद्दल असले पाहिजे। पण काय करतं काय नाही एका स्पर्धाने लावायचं आपल्याला। आपल्याला पुण्य करायचं आहे आणि वृत्ती चांगली ठेवून करायचं। जर वृत्ती चांगली नसेल तर ते पुण्य सुद्धा दूषित होतं। कसं? मी काहीतरी घेऊन येतो सेंटरला, मी सगळं समोर देतो, मला काय पण वाजवता नाही, तिने सेपरेट फोन करून बोलवलं नाही, मला वाईट वाटतं, तर ते पुण्य दूषित झालं, ते न केलेलं बरं। मी काय करतो माझ्या बाबाला माहिती आहे ना, आणि मी काय करतो ते जर दूषित नसेल तर ते कसं करणार? माझा योग लागणार, जर दुसऱ्याचं माझा योग नाही लागणार, माझ्यासाठी टाळ्या वाजणार कार्यक्रमात आणि माझ्या टाळ्या लावून जाणार, इथं टाळ्या लावून जाणार आणि कार्यक्रमात टाळ्या वाजणार फक्त। समजतंय ना? एकदम व्यावहारिक गोष्टी आहे। बाबा आपल्याला इतकं क्लिअर नाही देताना की शास्त्र वाचून वाचून लोकांच्या बुद्धी हे झाल्याच्या हँग झाल्या पण त्यांना कळालं नाही।
एकदम साधी फिलॉसॉफी आहे. मी जे करणार ते कोणासाठी करणार? त्यांच्यासाठी, त्यांच्यासाठी, यांच्यासाठी, त्या भाऊसाठी. मध्ये मला गेल्यावर तुला बाहेरचं माणूस 2-4 कोणी घेऊन 2 बाहेरचं पाहिजे नाही ना, बाबासाठी करायचं. आणि बाबा माझा कोण आहे? जेव्हा असे काम करायची वेळ येते तेव्हा बाबाला काय बनवायचं असतं सांगा तुम्ही. हा सांगा, हुशार आहे तुम्ही सगळे. मुलगा बनवायचा बाबा. काय बनवायचं? मुलगा. मुलाचं लगीन असतं ना, आयुष्यभराचं कमवलेलं सट निघून जायचं. आणि तरी काय म्हणते? आनंद होतो. मग बाबाला दिल्यानंतर काय झालं पाहिजे? आनंद. चेहरा खुलला पाहिजे. जर तुम्ही बाबाच्या घरामध्ये धनसेवा करता, तुमच्या चेहऱ्यावर तेज नाही, तर समजून घ्या तुमच्या मनामध्ये दूषितपणा आहे. मी एकदम स्पष्ट बोलतो. आणि तुमच्या चेहऱ्यावर जर तेज असेल तर तुम्ही स्वच्छ मनानं धर्म करा. अरे धर्माच्या कामामध्ये अधर्मी मन नसलं पाहिजे. काम कुठलं आपलं? धर्माचं. मन कसं असलं पाहिजे? धर्मी असलं पाहिजे. धर्मी मन म्हणजे काय? कृष्णानं जे गीतामध्ये वर्णित ज्या गोष्टी आहेत, शिवबाबा आता सांगतो ते म्हणजे कोणाशी परचिंतन नको, कोणाचं द्वेष नको, कोणासोबत तुलना नको, कोणाला मागं पडायला नको, हे करून तेव्हा मी करून म्हणून कर्म बनायला नको. आपल्याला अर्जुन बनायचंय. जो सोल अर्जुन. कालच्या मुरलीमध्ये धारणा के लिए मुख्य सार होता, एक एक जन्म के लिए कैसे अपने ट्रांसफर करना है धन को, अगर सीखना है तो ब्रह्मा बाबा से सीखो. होता नहीं? मला एक सांगा, तुम्हाला जे काही मिळालेलं आहे आता ते कोणी दिलेलं आहे? तुम्ही जर बसले आहे ना, त्याचे उपकार आहे. इथून पायऱ्यावर जाता जाता एकदम लुडकू शकतात. काय माहिती आपल्याला? काय माहिती आपल्याला? क्षणाक्षणात कृतज्ञता असली पाहिजे आपल्या मनात. या सेंटरच्या प्रत्येक गोष्टीबद्दल संकल्प चालला पाहिजे. जर मी इथं 2 तास बसलो, इथं पंखे फिरतात, इथं लाईट चालते, इथं माईक चालते, सगळं चालते, याचं लाईट बिल येते, त्याच्यात माझं काय हातभार आहे? सेंटरला दिवाळीला कलर करावा लागते, इथं सेंटरचं चांगलं दिसून राहिलं, माझा वाढदिवस इथं साजरा झालाय, कलरला काय दिलं मी? प्रत्येक गोष्टीबद्दल आपला विचार चालला पाहिजे सेंटरसाठी. कारण की सेंटर हे माझं पहिलं घर आहे. जर माझा जीव जरी सुटायची वेळ आली तर सेंटरला सुटला पाहिजे, तो सार्थक लागेल. म्हणजे जीवनाचे मुद्दे, जीवनाचे धैर्य, जीवनाचे संकल्प वेगळे करा, छान करा, सुंदर करा. आणि ज्यावेळेस तुम्ही काही करता, एक वेळेस दिदीला नाही सांगितलं तरी चालेल, पण बाबाला सांगा. बाबाशी बोला, बाबाशी बोला, बाबाचं आवाहन करा, रोज आवाहन करा, आपल्या घरी करा, आपण जिथं शेतात काम करतो त्या शेतात करा. अरे सुदामासाठी तो पायी पायी आला होता सिंहासनावर उतरून. अंगरक्षक त्याला थांबवत होते तरी तो थांबला नाही. ते लिहिलं कोणासाठी आहे? शिव बाबाचे आपल्यासाठी. तुम्ही बळ्या बळ्या मारता, शेतात शेतात कामं करता, रुपयाची कमळी वाचवता, बाजूला काढता, 5 रुपये, 10 रुपये, 100 रुपये बाबाच्या घरात टाकता. तुम्ही सुदामा आहे, दुसरा कोण सुदामा आहे? तुम्हीच पोळी करता घरी नाश्त्याला आणि बाबाला त्याचा भोग लावता. तोच शिवबाबा आहे. हे आपल्या जीवनाचं चरित्र आहे. त्यात भावना भरा. फक्त फरक काय पडतो? भावना भरा. जेवढी जास्त भावना तेवढं जास्त आपलं ज्ञान योग वाढतं. भावना कमी झाली, ज्ञान योग कमी होतो. काय होतं? आपण काय करतो? ज्ञान योग समजायला सुरुवात होते ना, आपण हुशार समजायला लागतो. ज्यावेळेस आपल्यामध्ये हुशारी होते ना, तिथून मती मारल्या जाते आपली. कारण की तो सूक्ष्म अहंकार असतो. ब्राह्मण आत्मा काम मुक्त होतात, क्रोध मुक्त होतात, लोभ मुक्त होतात, मोह मुक्त होतात, अहंकार मुक्त व्हायला वेळ लागतो. बाबा आहे, बाबासाठी करायचं आहे,
5000 वर्षापूर्वी 5000 वर्षापूर्वी जोरात पडला झालं होतं, परत आपल्याला रिपीट करायचं. आणि बरं आपण नाही करणार तर लागलं पाहिजे. पण आपण ते करणार तर कोण करणार होतं असं नाही. तुम्ही करणार तर कोण करणार मी बघेल. छान भावाचं जीवन आहे. आपण खूप लकी आहे की आपला भगवंत स्वीकार करतो. हा फार मोठा महावाक्य आहे. मी इतका लकी आहे की भगवंत माझा स्वीकार करतो. बस माझी एवढीच इच्छा असली पाहिजे तर काही करत असताना, तन देताना, धन देताना, मन देताना स्वीकार होते. एवढं बस आपल्याला करायचे. एक मातानं 1000 जरी काढले ना, 100 मातानं तो महिन्याला 1 लाख येतात. 10 महिन्यात उद्घाटन. काय लागतं काम करायला? संघटन लागतं. तो पहाड होता. कुठला पहाड? गोवर्धन पहाड. सबकी उंगली से. तो सर्व शक्तिमान होता. त्यावेळेस कृष्णाला दाखवलाय तो एकटा उचलू शकला असता, पण नाही, त्यांनी सगळ्यांचे फोटो लावला. मग शिवबाबा एकटा करू शकतो. आताच्या आता रात्री स्वप्नातील एखाद्या मोठा ज्वेलर माणसाच्या किंवा शेठ माणसाच्या 5-10 लाख तर कुठे झाले, झटकन बांधून दिलं. आपण काय म्हणू? बेरोजगार. बेरोजगार म्हणजे काय? सत्युगाचं भाग्य, आपलं भाग्य, आपला मेहनतीचा दाना. ज्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये शिव बाबा 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 आहे तो लागला पाहिजे. तिथं शुद्ध धन लागलं पाहिजे. तिथं अशुद्ध धन नाही. दर महिन्याला 1000 करायचे. बाकीचे सगळे आपल्या आयुष्यभर. काही मोठी गोष्ट नाही. जे जास्त करू शकतात ते जास्त करू शकतात. एक साधं गणित आहे. कंपल्सरी नाही. ज्याला 500 जण त्याचे 500, ज्याला 400 जण त्याचे 400. कसंही बाबाच्या घरामध्ये असे नियम नाहीये कुठंच. हे उदाहरण आहे. ते पकडून ठेवा आणि म्हणणार आज अर्धवेळ नाही, आता मी जातच नाही सेंटरला, तिकडे कसं करून टाकू, असं नाही आहे. हे आपला परिवार आहे. आपल्या परिवारामध्ये निसंकोचपणा आहे, स्पष्टपणा आहे. इथं काही बाकीचा धक्काचित्त्या भाग नाहीये, असं काही विषय नाहीये. हे एक उदाहरण आहे दिलेलं, साधं समजावं म्हणून. ठीक आहे, धन्यवाद. खूप वेळ झालेला आहे, तुमचा जास्त वेळ घेत नाही. तुमचं ज्ञान वाढत राहो, चेहरा खुलत राहो. जो बाबाने आज मुरलीमध्ये सांगितलं, चेहरे पे क्या है? चमक है. और होठ पे क्या है? मुस्कान है. हाथों में क्या है? श्रेष्ठ कर्म करने की क्या है? विधि है. तो ये श्रेष्ठ कर्म हाथाने करायचं है. पैरों में क्या है? जो करेंगे उसका पद्मों का भाग्य है. ऐसे बच्चों को देख बाप दादा बड़े खुश होते हैं. इसलिए बच्चों को बाबा ने क्या किया है? मेरे को सब दे दो, निश्चिंत रहो और बेफिक्र रहो. ओम शांति.